2 प्रकारचे नाव आहेत. हं. तुमचे कुठलाही बिझनेस असेल ते. एक झालं तुमचं प्रॉडक्टचं नाव, दुसरं झालं तुमचं कंपनीचं नाव. काही-काही ठिकाणी आपण जर जर का बारकाईने बघितलं असेल, कंपनीचं नाव आपण जे प्रॉडक्ट विकत घेतो, तर ते प्रॉडक्टचं नाव एक आहे आणि ते कंपनी जी ती मॅन्युफॅक्चर करून मार्केटमध्ये उतरवते, त्या कंपनीचं नाव वेगळं असतं. हं, हं. आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, की तुम्हाला हे 2 नाव वेगळे ठेवायचे आहेत का सेमच ठेवायचे आहेत. हं. आता हे सिलेक्ट करताना तुम्हाला एक ब्लॉकेज मिळतो, की मी जे नाव मला आवडलंय हे मला गव्हर्नमेंट वेबसाईटवर मिळत नाहीये, अवेलेबल नाहीये. हं, मग हं. तुम्ही काय करू शकता, की तुमचं प्रॉडक्टचं नाव जे आहे, ज्याचा ट्रेडमार्क अवेलेबल आहे, कदाचित ते तुम्ही एक डिसाईड करून त्याचं ट्रेडमार्कची प्रक्रिया जी आहे ती चालू करा. हं. आणि जे तुमच्या कंपनीचं नाव आहे, ते जे अवेलेबल असेल त्या म्हणजे तुमच्या आवडी-अनुसार तुम्ही ते ठेवा. पण जे तुम्ही तुमचं ॲडव्हर्टायझिंग करणार आहात, प्रमोशन करणार आहात, ते तुमच्या ब्रँड नेमच्या हिशोबाने करा. हं, हं. जे तुम्हाला अवेलेबल कदाचित होईल कंपनीच्या नावाऐवजी. हं, हं. कधी-कधी आपल्याला ट्रेडमार्क मिळून जातो, पण कंपनी रजिस्टर करताना तो कंपनीचं नाव मिळत नाही अवेलेबल. हं. म्हणून मी म्हणतोय, की जर का ट्रेडमार्क अवेलेबल असेल, मग कंपनीचं नाव काहीही असू द्या. तुम्ही तो प्रमोट करा तुमचा प्रॉडक्ट ते ट्रेडमार्कच्या नावाच्या हिशोबाने. हं, म्हणजे हं, आपण हं, हं. TM लावतो आणि R लावतो. त्याला ट्रेडमार्क म्हणतात आणि अच्छा. कंपनी वेगळी असते.